नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं गणितातील ब्रिज कोर्समध्ये हार्दिक स्वागत. बाळांनो, आज आपण या कोर्समधील 6वा भाग शिकत आहोत. यामध्ये आपण ज्या 3D शेप्स आहेत, 3 डायमेन्शनल शेप्स ज्याला आपण म्हणतो, त्या 3D शेप्सचा सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम नेमका कसा असतो किंवा तो फाइंड कसा करायचा याबद्दल व्यवस्थित माहिती घेणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला क्यूब दिसतोय. यामध्ये आपल्याला क्यूबॉइडचा अभ्यास करायचा आहे, सिलेंडरचा अभ्यास करायचा आहे आणि कोन या ज्या 3D शेप्स आहेत त्यांचा सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम हा फाइंड कसा करायचा ते आज आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग पाहूया. पहिलं या ठिकाणी तुम्हाला दिसतोय क्यूब. क्यूब हा सुद्धा क्यूबॉइडच असतो. A cuboid whose length, breadth and height are same is called a cube. असा क्यूबॉइड ज्याची लेंथ, याला लेंथ म्हणू आपण, ब्रेड्थ आणि हाईट या तिन्ही गोष्टी जर सारख्याच मेजरच्या असतील तर त्याला आपण क्यूब असं म्हणतो. सॉलिड क्यूब. अ सॉलिड क्यूब इज पार्ट ऑफ द स्पेस एनक्लोज्ड बाय 6 फेसेस ऑफ द क्यूब. ओके, तर हा सॉलिड क्यूब हा सुद्धा एक क्यूबचाच प्रकार आहे. सॉलिड क्यूब म्हणजे काय, तर ज्याचे 6 फेसेस दिलेले असतील अँड इट इज पार्ट ऑफ स्पेस विच इज एनक्लोज्ड बाय 6 फेसेस ऑफ द क्यूब. मग ते 6 फेसेस कुठले, तर 1, 2, 3, 4 उभे जे दिसत आहेत ते 4, अप्पर फेस आणि लोअर फेस अशा 6 फेसेसनी जो स्पेसमध्ये एनक्लोज झालेला असतो त्यालाच आपण सॉलिड क्यूब असं म्हणतो. याला 3 डायमेन्शन्स आहेत. कोणकोणत्या, लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट. आणि त्यामुळं अशा शेप्सला आपण 3D शेप्स, 3 डायमेन्शनल शेप्स असं म्हणतो. क्यूब म्हणजे काय हे तुम्हाला आत्ता व्यवस्थित समजलेलं आहे. क्यूबॉइड. क्यूबॉइड म्हणजे काय, तर लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट ही वेगवेगळी असते, सारखीच नसते. जसं क्यूबमध्ये आपण बघितलं लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट ह्या सेम मेजरच्या असतात, सेम युनिटच्या असतात. तसं क्यूबॉइडमध्ये लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट या तिन्ही गोष्टी, याला तुम्ही लेंथ म्हणू शकता, ही ब्रेड्थ आहे आणि ही हाईट आहे, बरोबर. तर यांचे मेजर हे भिन्न असतात. म्हणजे हा 10 सेंटीमीटर असेल तर हा 4 सेंटीमीटर असेल आणि हा 5 सेंटीमीटर असेल. या तिन्हीची लेंथ जर वेगवेगळी असेल तर अशा वेळेस त्यापासून तयार होणारी ही जी 3D शेप आहे याला आपण क्यूबॉइड असं म्हणतो. ठीक आहे. व्हॉट इज क्यूबॉइड? अ सॉलिड विच हॅज 6 रेक्टँग्युलर फेसेस ॲट राईट अँगल्स टू इच अदर. याला सुद्धा 6 फेसेस असतात. पहा, हा पार्ट तुम्हाला दिसतो याच्या बॅक साईडचा म्हणजे 2 झाले, हा तिसरा, याच्या अपोजिट चौथा, अप्पर फेस आणि लोअर खालचा भाग, असे एकूण 6 फेसेसनी हा क्यूबॉइड तयार झालेला असतो. आणि प्रत्येक फेस हा इतर फेसेसला राईट अँगलमध्ये कनेक्ट असतो. हा फेस याला राईट अँगल आहे, हा फेस याला सुद्धा राईट अँगल आहे, याची अपोजिट साईड आहे, याला सुद्धा हा फेस राईट अँगल आहे. तर अशा पद्धतीने हे कनेक्ट असतात आणि त्यापासून क्यूबॉइड तयार होतो. आता आपल्याला पाहिजे टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूबॉइड. क्यूबॉइडचा टोटल सरफेस एरिया, तसाच क्यूबचा पण टोटल सरफेस एरिया पाहू आपण. पहिल्यांदा क्यूबॉइडचा पाहू, म्हणजे क्यूबचा तुम्ही इझिली सांगाल. टोटल सरफेस एरिया. सरफेस एरिया म्हणजे काय, तर त्याचे जे 6 फेसेस आहेत ना, त्या प्रत्येक 6 फेसेसचा एरिया फाइंड करायचा आणि त्या सगळ्यांचं एकत्रीकरण केल्यानंतर जो पार्ट, जो एरिया आपल्याला मिळतो तो झाला टोटल सरफेस एरिया, त्याच्या बाहेरील भागाचा एरिया. मग पहा, या ठिकाणी प्रत्येक पार्ट हा रेक्टँग्युलर असतो. ही लेंथ आहे, ही ब्रेड्थ आहे आणि ही हाईट आहे. जर या रेक्टँगलचा विचार केला, ठीक आहे, या रेक्टँगलचा विचार केला तर लेंथ आणि ब्रेड्थ म्हणजे हाईट आहे, बरोबर आहे. रेक्टँगलचा एरिया कसा फाइंड करतो आपण, लेंथ इंटू ब्रेड्थ. मग या रेक्टँगलसाठी लेंथ ही एलनी दर्शवली आहे आणि ब्रेड्थ ही एचनी दर्शवली आहे. म्हणजे या रेक्टँगलचा एरिया काय आला, लेंथ इंटू एच, बरोबर आहे, एल इंटू एच. मग याच्या अपोजिट असणारा, याच्या अपोजिट पार्टचा हा जो फेस आहे तर त्याचा एरियासुद्धा एल इंटू एचच असणार आहे, बरोबर आहे. एरिया ऑफ E3, याला आपण E1 म्हटलं, त्याच्या अपोजिटचा E3 असेल तर त्याचा पण एरिया एल इंटू एचच असणार आहे.
त्यानंतर E2 म्हणजे हा बेस, खालचा पार्ट आणि वरचा पार्ट. मग हा लेंथ आहे आणि ही ब्रीड्थ आहे, म्हणजे याचा एरिया काय झाला खालच्या रेक्टँगलचा, लेंथ इंटू ब्रीड्थ. बरोबर. मग अप्पर फेसचा एरिया काय झाला, सेम लेंथ इंटू ब्रीड्थ, म्हणजे E2 आणि E4. हा खालचा जो आहे तो E2 आणि वरचा आहे E4. या रेक्टँगलच्या एरिया आपण फाइंड केले. आता राहिला हा पार्ट. बरोबर. मग यासाठी लेंथ म्हणजे B आहे आणि ब्रीड्थ म्हणजे H आहे, म्हणून याचा एरिया काय झाला, लेंथ इंटू ब्रीड्थ म्हणजेच B इंटू H. बरोबर. B इंटू H. आणि मग याच्या अपोजिट असणारा हा E6 म्हणजे त्याचा पण एरिया सेम असणार आहे, दॅट इज B इंटू H. मग 2 वेळेस लेंथ इंटू H, 2 वेळेस लेंथ इंटू ब्रीड्थ आणि 2 वेळेस ब्रीड्थ इंटू हाईट. 2 इंटू LB प्लस 2 इंटू BH प्लस 2 इंटू LH. आता या तिन्हीतून जर 2 कॉमन घेतला तर आपल्याला काय मिळतं, 2 इंटू LB प्लस BH प्लस HL किंवा तुम्ही त्याला LH म्हणू शकता. तर हा फॉर्म्युला यूज करून आपण या रेक्टँगलचा टोटल सरफेस एरिया फाइंड करू शकतो. मग यामध्ये L म्हणजे काय, लेंथ ऑफ क्युबॉइड, B म्हणजे काय, ब्रीड्थ ऑफ क्युबॉइड आणि H म्हणजे काय, हाईट ऑफ क्युबॉइड. आलं लक्षात. मग यानंतर आपल्याला पाहिजे व्हर्टिकल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया आणि व्हर्टिकल सरफेस एरिया. व्हर्टिकल म्हणजे काय तर उभे फेसेस. मग क्युबॉइडला असे किती उभे फेसेस आहेत, 4. या उभ्यामध्ये फक्त काय घ्यायचं नाही, अप्पर आणि लोअर फेस घ्यायचा नाही. एक, याच्या अपोजिटचा दुसरा, हा तिसरा आणि याच्या अपोजिटचा चौथा, असे फक्त 4 उभे फेसेस आपल्याला विचारात घ्यायचेत. मग त्यांचा एरिया काय येईल बरं, पहा बेसचा एरिया लेंथ इंटू ब्रीड्थ LB आहे, LB आणि त्याच्या वरचा तो सुद्धा LB, म्हणजे फक्त 2 टाइम्स LB हा पार्ट या ठिकाणी मायनस होईल आणि शिल्लक काय राहील, 2 टाइम्स BH प्लस 2 टाइम्स HL. आलं लक्षात. हा झाला व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ द क्युबॉइड. मग तसंच क्यूबचं काय असेल बरं, क्यूबच्या तिन्ही साईड सारख्या असतात, म्हणजे ब्रीड्थ पण L आणि हाईट पण L. मग L इंटू L स्क्वेअर, याचं काय येईल, L इंटू L स्क्वेअर. म्हणजे क्यूबचा प्रत्येक पार्ट हा स्क्वेअर शेप असतो आणि प्रत्येकाची साईड ही लेंथ म्हणजे Lच असणार आहे. मग 6 वेळेस स्क्वेअरचा एरिया आपण फाइंड करतो साईड स्क्वेअर या फॉर्म्युल्याने. मग प्रत्येक साईड ही Lच असणार आहे, त्यामुळं 6च्या 6 ज्या साईड आहेत, 6च्या 6 जे फेसेस आहेत, प्रत्येकाचा एरिया किती येणार आहे, L स्क्वेअर. बरोबर. मग किती वेळेस, 6 टाइम्स L स्क्वेअर, म्हणजे 6L स्क्वेअर. हा झाला टोटल सरफेस एरिया फॉर क्यूब. आणि व्हर्टिकल सरफेस एरिया काय असेल, 4 टाइम्स L स्क्वेअर. आहे की नाही सोपं. 4 फेसेस व्हर्टिकली असणार आहेत, मग प्रत्येकाचा जर L स्क्वेअर असेल तर 4 टाइम्स L स्क्वेअर. हा झाला व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूब. लक्षात. टोटल सरफेस एरिया आणि व्हर्टिकल सरफेस एरिया या दोन्हीतला फरक लक्षात घ्या बाळांनो. टोटल सरफेस एरियामध्ये आपण 6च्या 6 फेसेस, व्हर्टिकल 4, अप्पर आणि लोअर या 6च्या 6 साईडचा विचार करतो आणि व्हर्टिकल म्हटल्यावर अप्पर आणि लोअर जो बेस आहे तो सोडून द्यायचा आणि जे उभे पार्ट आहेत 4 त्यांचा फक्त एरिया व्हर्टिकल सरफेस एरियामध्ये कन्सिडर करायचा आहे. ओके. तर सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड आत्ताच आपण पाहिलं. टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड वी गेट 2 इन ब्रॅकेट LB प्लस BH प्लस HL. आणि लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड किंवा त्यालाच व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड असं म्हटलं जातं, दॅट इज 2 इन ब्रॅकेट LH प्लस BH. मग त्यातला पण H तुम्ही कॉमन घेऊ शकता आणि तुम्हाला एरिया मिळतो फॉर्म्युला म्हणून 2 इन ब्रॅकेट L प्लस B इंटू H. ठीक आहे. हे सर्व तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये विथ डायग्राम विथ फॉर्म्युला जे काही तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय ते सगळं लिहून ठेवायचं आहे. देन वी हॅव टू सी व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. हा क्युबॉइड आहे, याचा व्हॉल्यूम कसा फाइंड करायचा. तर व्हॉल्यूम म्हणजे काय तर बाळांनो, त्या क्युबॉइडमध्ये किती पार्ट, किती पाणी आपण साठवू शकतो, किती एअर आपण त्यामध्ये साठवू शकतो, हा जो पोकळ भाग आहे त्याचा आतला, त्याला आपण व्हॉल्यूम असं म्हणतो. व्हॉल्यूम इज स्पेस ऑक्युपाईड बाय अन ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टनी ऑक्युपाय केलेला जो स्पेस आहे, जी जागा आहे, त्याला आपण व्हॉल्यूम असं म्हणतो. व्हॉल्यूम इज ऑल्सो रेफर टू कॅपॅसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टची कॅपॅसिटी किती आहे, तो किती स्टोअर करू शकतो. एखादी लिक्विड असेल किंवा एअर असेल किंवा एखादा सॉलिड पार्ट असेल तर तो किती स्टोअर करू शकतो, त्याची जी कॅपॅसिटी आहे त्यालाच आपण व्हॉल्यूम असं म्हणतो. दिस व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड इज बेस ऑफ एरिया.
आता याचा व्हॉल्यूम किती असेल, याची कॅपॅसिटी किती असेल, जेवढा बेस आहे तेवढी कॅपॅसिटी असेल. कुठंपर्यंत असेल, जेवढी हाईट आहे तिथंपर्यंत असेल. म्हणजे एरिया ऑफ बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला आहे व्हॉल्यूमसाठी. कुठलाही शेप असेल, कुठलीही 3 डायमेन्शनल फिगर असेल तर त्यासाठी व्हॉल्यूम फाइंड करण्यासाठी आपण कुठला फॉर्म्युला यूज करणार आहे, बेस ऑफ एरिया इंटू हाईट. मग बेस कसा आहे याचा, रेक्टँग्युलर. मग रेक्टँगलचा, या बेसच्या रेक्टँगलचा फॉर्म्युला काय आहे, लेंथ इंटू ब्रेड्थ LP, आणि हाईट किती आहे H. त्यामुळे LBH हा फॉर्म्युला झाला व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. L म्हणजे लेंथ, B म्हणजे ब्रेड्थ आणि H म्हणजे हाईट. तर अशा पद्धतीने क्युबॉइडचा व्हॉल्यूम फाइंड करायचा असेल तर LBH हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. देन सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. या ठिकाणी तुम्हाला सिलेंडर दिसतोय, याचा सरफेस एरिया. मग हा सरफेस एरिया फाइंड करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, तर हा सर्क्युलर पार्ट, त्यानंतर अप्पर फेस आणि लोअर फेस, या सगळ्यांचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. कारण TSA म्हणजे काय, टोटल सरफेस एरिया. टोटल म्हटल्यावर आपल्याला सगळा विचार करायचा आहे, अप्पर आणि लोअर सोडायचं नाही. जर तुम्हाला वर्टिकल किंवा लॅटरल असा वर्ड यूज केलेला असेल तर मात्र फक्त हा कर्व्ड सरफेस एरिया तुम्ही फाइंड करायचा आहे. ठीक आहे. मग इथं टोटल म्हटलेलं आहे, त्यामुळं एरिया ऑफ द बेस, बेसचा एरिया, प्लस एरिया ऑफ टॉप, टॉपचा एरिया, अँड कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, हा जो कर्व्ड पार्ट आहे त्याचा सरफेस एरिया, हे आपल्याला फाइंड करायचं आहे. मग बेस कसा आहे, सर्क्युलर. जर रेडियस R असेल तर त्याचा एरिया πr² असतो. टॉप कसा आहे, सर्क्युलर. जर रेडियस R असेल तर त्याचा पण एरिया πr² आहे. मग πr² प्लस हा जो कर्व्ड सरफेस एरिया आहे, हा एरिया कसा मिळेल आपल्याला, पहा. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल फॉर्म्युला आहे 2πr, आणि हा केवढा आहे, हाईट किती आहे याची, H, याची इतकी हाईट आहे. 2πr इंटू H हा झाला कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. मग या सगळ्यांना जर एकत्रित केलं तर आपल्याला काय लिहावं लागेल, एरिया ऑफ बेस दॅट इज πr², एरिया ऑफ टॉप दॅट इज πr² अँड एरिया ऑफ कर्व्ड सरफेस एरिया दॅट इज 2πrh. मग यातून आपण काय कॉमन घेऊ शकतो, πr² प्लस πr² मीन्स 2 टाइम्स πr². या दोन्हीत आपल्याला सेम काय दिसतंय, 2πr. यातनं जर 2πr कॉमन घेतला तर या r² पैकी एक r शिल्लक राहील. यातनं जर 2πr कॉमन घेतला तर या ठिकाणी h शिल्लक राहील. म्हणजे आपल्याला मिळतं 2πr इन ब्रॅकेट r प्लस h. दॅट इज द फॉर्म्युला फॉर टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, वेअर r इज रेडियस ऑफ सिलेंडर or radius of base of cylinder and h is height of cylinder. ओके. तर अशा पद्धतीने या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर फाइंड करू शकतो. लेट अस सी व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. आता व्हॉल्यूम म्हणजे काय, तर या सिलेंडरमध्ये आपण एखादा लिक्विड किती साठवू शकतो, त्याची कॅपॅसिटी किती आहे हे फाइंड आउट करणं म्हणजे त्याचा व्हॉल्यूम फाइंड करणं. मग व्हॉल्यूम हा कसा फाइंड करायचा, तर तुम्हाला फॉर्म्युला सांगितला आहे की एरिया ऑफ बेस इंटू हाईट. मग बेस कसा आहे याचा, सर्क्युलर आहे, याची रेडियस किती आहे, R आहे. मग सर्कलचा एरिया आपण कसा फाइंड करतो, πr², आणि हाईट किती आहे, h. एरिया ऑफ बेस इंटू हाईट म्हणजे πr² इंटू h. πr² h या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण सिलेंडरचा व्हॉल्यूम फाइंड करू शकतो. आहे ना सोपं. यानंतर आपल्याला पाहायचं आहे कोन कसा असतो. तुम्हाला माहिती आहे आईस्क्रीम सगळ्यांना आवडते, हो की नाही. पाणी सुटलं बऱ्याच जणांच्या तोंडाला. तर आईस्क्रीमचा जो कोन आहे, बेस आहे, तो ज्या शेपचा असतो, किंवा बड्डेला आपण टोपी आणतो, किंवा जोकराची टोपी तुम्ही पाहिलेली असेल, हे सगळी कोनची उदाहरणं आहेत. मग हा जो कोन आहे यामध्ये नेमकं काय काय आपण विचारात घेणं गरजेचं आहे. अ कोन इज अ 3 डायमेन्शनल जॉमेट्रिक शेप दॅट टेपर्स स्मूथली फ्रॉम अ फ्लॅट बेस युजली सर्क्युलर टू अ पॉइंट कॉल्ड द ॲपेक्स ऑर वर्टेक्स. पहा बाळांनो, हा कोन आहे, हा जो फेस आहे तो तुम्हाला या ठिकाणी सेगमेंटने म्हणजे लाईनने जरी ड्रॉ केलेला असेल तरी हा जो वरचा फेस आहे तुम्हाला कल्पना आहे याची की तो सर्क्युलर असतो. बरोबर आहे. तो कसा असतो, सर्क्युलर, फ्लॅट नसतो. आणि खालचा जो बेस आहे तो सुद्धा सर्क्युलर असतो. या शेपमध्ये जी काही फिगर आहे त्याला आपण कोन म्हणून ओळखतो. यामध्ये जो बेस आहे सर्क्युलर त्याची रेडियस म्हणजे या कोनची रेडियस कन्सिडर केली जाते, आणि सेंटरपासून जो ॲपेक्स किंवा व्हर्टेक्स आहे वरचा पार्ट कोनचा, यांना जोडणारी ही जी सेगमेंट आहे ही असणार आहे कोनसाठीची हाईट. ओके, रेडियस आणि हाईट. मग
सरफेस एरिया ऑफ कोन फाइंड करण्यासाठीचा फॉर्म्युला आहे पाय आर एल प्लस पाय आर स्क्वेअर. सरफेस एरिया कसा फाइंड करतात, तर याचा जो वरचा कर्व पार्ट आहे ना तो फाइंड करण्यासाठीचा फॉर्म्युला आहे पाय आर एल. पाय इंटू आर म्हणजे रेडियस आणि एल म्हणजे काय, तर एल म्हणजे ही स्लॅन्ट हाईट, जी तिरकी हाईट आहे त्याला आपण एलनी इंडिकेट करतो. लॅटरल हाईट किंवा स्लॅन्ट हाईटसुद्धा त्याला म्हटलं जातं. मग पाय आर एल हा झाला कर्वचा एरिया आणि बेस कसा आहे याचा सर्क्युलर, त्याचा रेडियस किती आहे आर. मग या बेसचा एरिया काय आला पाय आर स्क्वेअर. पाय आर एल प्लस पाय आर स्क्वेअर, त्यातनं जर तुम्ही पाय आर कॉमन घेतला तर तुम्हाला मिळतं एल प्लस आर आणि अशा पद्धतीने टोटल सरफेस एरिया ऑफ कोन आपल्याला मिळतो पाय आर इन ब्रॅकेट एल प्लस आर. आता आपल्याला पाहायचं आहे लॅटरल सरफेस एरिया म्हणजे फक्त वरचा, टोटल नाही, म्हणजे खालचा बेस आपण विचारात घेणार नाही. आणि आत्ताच तुम्हाला सांगितलं लॅटरल किंवा कर्ड सरफेस एरिया ऑफ कोन दॅट इज गिवन बाय द फॉर्म्युला पाय आर एल वेअर द व्हॅल्यू ऑफ पाय वी कॅन टेक 22/7 or 3.142. The value of r means radius of cone and L means slant height of cone. ओके, तर अशा पद्धतीने आपण सरफेस एरिया किंवा टोटल सरफेस एरिया किंवा व्हर्टिकल सरफेस एरिया त्यालाच लॅटरल सरफेस एरिया सुद्धा म्हणू शकतो. जो काही विचारलेला असेल तर या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने आपण तो फाइंड करू शकतो. देन व्हॉल्यूम ऑफ कोन. पहा बाळांनो, हा कोन म्हणजे सिलेंडरचा 1/3 पार्ट असतो. या ठिकाणी जर तुम्ही या पद्धतीने सिलेंडर ड्रॉ केला सेम हाईटचा, तर या साईडचा जो पार्ट आहे शिल्लक राहिलेला, या साईडचा जो पार्ट आहे आणि हा पार्ट हे तिन्ही इक्वल असतात. म्हणजे याचा व्हॉल्यूम जो आहे तो 1/3 ऑफ व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर असतो. मग सिलेंडरचा व्हॉल्यूम आपण फाइंड आउट केलेला आहे पाय आर स्क्वेअर एच, बरोबर. त्याचा 1/3 म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ कोन. त्यामुळे व्हॉल्यूम ऑफ कोन जर फाइंड करायचं असेल तर फॉर्म्युला यूज करायचा आहे 1/3 ऑफ पाय आर स्क्वेअर एच. ओके, त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे युलर्स फॉर्म्युला. हा युलर जो मॅथमॅटिशियन आहे त्याने हा फॉर्म्युला शोधलेला आहे. हा काय आहे फॉर्म्युला, कशासाठी यूज करायचा. द युलर्स फॉर्म्युला डील्स विथ शेप्स कॉल्ड पॉलिहेड्रॉन. पॉलिहेड्रॉन मग पॉलिहेड्रॉन म्हणजे काय. अ पॉलिहेड्रॉन इज अ क्लोज्ड सॉलिड शेप विच हॅज फ्लॅट फेसेस अँड स्ट्रेट एजेस. पॉलिहेड्रॉन म्हणजे काय, तर अशा 3D शेप्स की ज्यांचा फेस जो आहे तो फ्लॅट असेल, सपाट भाग असतील, कर्वड असायला नकोत आणि त्यांच्या ज्या एजेस आहेत, ज्या कडा आहेत त्या स्ट्रेट असल्या पाहिजेत, त्यासुद्धा कर्वड नकोत. प्रत्येक कडा ही स्ट्रेट असली पाहिजे, प्रत्येक फेस हा फ्लॅट असला पाहिजे, तेव्हा त्याला आपण पॉलिहेड्रॉन असं म्हणतो. हा क्यूब आहे किंवा क्युबॉइड आहे, तर हे कशाचं उदाहरण आहे पॉलिहेड्रॉनचं, कारण याच्या प्रत्येक सरफेस जर तुम्ही बघितलात प्रत्येक फेस हा फ्लॅट आहे. पण सिलेंडरमध्ये वरचा फेस खालचा फेस जर फ्लॅट असेल तरी हा कर्वड आहे, हा जो पार्ट आहे तो कर्वड आहे, त्यामुळे याला आपण पॉलिहेड्रॉन म्हणणार नाही. सिलेंडर हे पॉलिहेड्रॉनचं उदाहरण नाही. क्यूब पॉलिहेड्रॉन आहे, क्युबॉइड पॉलिहेड्रॉन आहे, लक्षात. An example of polyhedron would be a cube, whereas a cylinder is not a polyhedron as it has curved edges. आताच तुम्हाला सांगितलं याला कर्वड एजेस आहेत, याच्या एजेस ज्या आहेत त्या स्ट्रेट नाही आहेत, त्यामुळं याला आपण पॉलिहेड्रॉन म्हणू शकत नाही. परंतु क्यूब क्युबॉइड याला मात्र आपण पॉलिहेड्रॉन म्हणू शकतो. मग हा युलर्स फॉर्म्युला यूज कशासाठी करायचा, कसा करायचा पहा. युलर्स फॉर्म्युला स्टेट्स फॉर पॉलिहेड्रॉन दॅट फॉलो सर्टन रूल्स. आता हा टेट्राहेड्रॉन आहे, यामध्ये सुद्धा प्रत्येक फेस हा फ्लॅट दिसतोय आणि प्रत्येक एज ही स्ट्रेट आहे, त्यामुळे याला सुद्धा आपण पॉलिहेड्रॉन म्हणू शकतो. मग हा फॉर्म्युला काय सांगतो, युलर्स फॉर्म्युला काय सांगतो, F + V - E = 2. आता प्रश्न आहे F म्हणजे काय, V म्हणजे काय आणि E म्हणजे काय. तर F म्हणजे फेसेस, टोटल नंबर ऑफ फेसेस किती आहेत 1 2 3, याच्या अपोजिट असलेला 4, म्हणजे टेट्राहेड्रॉनला किती फेसेस आहेत 4 फेसेस आहेत. देन व्हर्टायसेस, जेवढे फेसेस तेवढेच व्हर्टायसेस असतात टेट्राहेड्रॉनला. पहा 1 2 3 आणि 4. व्हर्टायसेस म्हणजेच कॉर्नर पॉईंट्स जे आहेत त्याला आपण व्हर्टायसेस असं म्हणतो. आणि मग टेट्राहेड्रॉनला कॉर्नर्स किती आहेत 1 2 3 and 4. आणि एजेस किती आहेत या ट्रायंगलचे 3, 1 2 3, हा आपण पकडलेला आहे 4 5 आणि हा राहिलेला 6, असे एकूण 6 एजेस आर देअर फॉर टेट्राहेड्रॉन. मग या व्हॅल्यू जर का तुम्ही या फॉर्म्युल्यात ठेवल्या तर प्रत्येक
पॉलिहायड्रॉनचा जर तुम्ही या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूशन केलं तर आन्सर हे 2च मिळतं. तुम्ही वेगवेगळ्या पॉलिहायड्रॉन घ्या, त्यांचे फेसेस, व्हर्टायसेस, एजेस काउंट करा, या फॉर्म्युल्यामध्ये ठेवा आणि आन्सर 2 येतं का चेक करू शकता. आता या ठिकाणी 2 उदाहरणं आपण घेतलेली आहेत. फेसेस 4 आलेले आहेत टेट्राहायड्रॉनसाठी, व्हर्टायसेस 4 आलेले आहेत, एजेस 6 आहेत. मग फेसेस प्लस व्हर्टायसेस 4 + 4 8 मायनस एजेस 8 - 6 दॅट गिव्स आन्सर 2. याची व्हॅल्यू काय आली, F + B - E ची 2 आली. आता सेकंड क्यूबला आत्ताच आपण पाहिलं 6 फेसेस आहेत, बरोबर आहे, 6 फेसेस आहेत. एजेस किती आहेत, खालच्या बेसची 4, वरच्या बेसची 4 आणि उभी 4, बरोबर, 4 आणि 4 8 आणि उभी 4 12, असे एजेस किती झाले 12. मग पहा फेसेस प्लस व्हर्टायसेस 6 and 8 14, 14 मायनस एजेस दॅट इज 14 - 12 दॅट गिव्स 2. तर अशा पद्धतीने युलर काय सांगतो, F + V - E = always 2 for any polyhedron where F is number of faces, V is number of vertices or corners and E means number of edges. Let us check that this work for tetrahedron and cube. आत्ताच आपण ते चेक केलेलं आहे आणि हा जो युलर्स फॉर्म्युला आहे तो सॅटिस्फाय होतोय प्रत्येक पॉलिहेड्रॉनसाठी, हे सुद्धा आपण या 2 उदाहरणाच्या साहाय्याने पाहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने बाळांनो आपला हा जो ब्रिज कोर्सचा 6th पार्ट होता तो या ठिकाणी संपलेला आहे. तर अशा पद्धतीने 8th क्लासच्या सगळ्या कन्सेप्ट आपल्या सॉल्व करून झालेल्या आहेत, समजून झालेल्या आहेत, रिवाईज करून झालेल्या आहेत. तर आपला जो ब्रिज कोर्स आहे तो या ठिकाणी संपलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खाली जे सबस्क्राईब रेड कलरमध्ये दिसतंय त्याला क्लिक करून आपला जो शाळेचा चॅनल आहे ADT स्कूल त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली तुम्हाला लाईकचा सिम्बॉल दिसतोय तर हा व्हिडिओ लाईक करायला सुद्धा विसरू नका. ओके, बाय बाय, टेक केअर, सी यू.